यानंतर सुदामदेवाने भगवंताचं नामस्मरण करता 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 भगवंताच्या महालाजवळ आले आणि अनेक शंका विचार मनामध्ये, भगवंतचा गृहस्थ आश्रम कसा असेल, भगवंत आपल्याला घेतील का, आतमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल का, एवढं वैभव भगवंताचं ऐकलेलं आहे तर आपल्याला कुणी ओळखेल का, दारिद्र्यता आपल्या अंगावर मावत नाही आणि श्रीकृष्ण आपल्याला जवळ बोलवेल का. आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी द्वारपालांनी अडवलं आणि सांगितलं, कोण आहे म्हणे, देवाला सांगा तुमचा मित्र सुदामा आलाय. देवाला त्या ठिकाणी बातमी सांगितली आणि रुक्मिणी मातेसोबत भगवंत सुंदर अशा सिंहासनावर अतिशय सुंदर मनमोहक अशी मूर्ती दोघांची शोभत होती. भगवंत बसलेले आहेत आणि ज्या वेळेस दुरूनच सुदामदेवाने येत आहेत हे दृश्य भगवंतांनी पाहिलं. क्षणाचाही विचार न करता त्या ठिकाणी भगवंतांनी रुक्मिणी मातेला तिथंच त्या ठिकाणी सोडलं आणि धावतच स्वतः दौडे भेटण्यासाठी लालसा होती आणि सुदामदेवांना दुरूनच पाहिल्यानंतर भगवंत पळतच त्या सुदामदेवांजवळ आले आणि उच्च आसन दिल्यानंतर यथोचित सन्मान त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने आपल्या मित्राचा करतात. विचारपूस काहीच केली नाही, डायरेक्ट बसवून घेतलं. सुदामा, अरे सुदामा, अरे बस. आणि त्यावेळेस सुदामदेव म्हणतायत, देवा अरे माझ्याशी बोल तर खरं. म्हणे आपण निवांत बसून बोलून घेऊ. आणि स्वागत केलं, चरणोदक धुतले आहेत. त्यावेळेस ज्या स्त्रिया होत्या, ज्या भगवंताच्या राण्या होत्या, त्या विचार करता एवढा दरिद्र, एवढा कृष्ट झालेलं शरीर, अतिशय थकलेलं, कधी आजपर्यंत याला कधी पाहिलं नाही आणि याचं काय भाग्य, देवाच्या हातून त्याची पूजा होते. कोण असेल हा, कुणालाच माहित नव्हते. सर्वजण विचारात पडले. देव एवढ्या आपल्या सिंहासनावरून उतरून खाली उतरून त्याची पूजा करत आहेत, हा कोण आहे. सर्वजण कुसकुस करायला लागले. त्यावेळेस भगवंतांनी सुदामदेवांच्या त्या ठिकाणी स्वागत केल्यानंतर, देवाने पूजा केल्यानंतर सांगितलं, म्हणे सुदामा अरे एवढ्या दिवसानंतर भेटायला तुम्हाला आलेला आहेस तर मला सुदामा रे सुदामदेवांनी 2 मुठी जे पोहे आणलेले होते ते पोहे भगवंताच्या हातावर ठेवले आणि कशा पद्धतीने सांगू, एवढं वैभव, एवढं सर्व संपन्न पाहिल्यानंतर काय सांगू की हे 2 मुठी पोहे मी तुझ्यासाठी आणले, याच्या घरी पोहे नसतील का.
सुदामदेवाने मनात विचार केला, जणू काही मी ब्रह्मानंदामध्ये फिरतोय असं चित्र या ठिकाणी दिसतंय, मला भासत आहे आणि माझे पोहे काढू की नको. थोडंसं हात पुढे करायचा, पुन्हा मागे करून घ्यायचा, थोडंसं पुढे करायचा, पुन्हा हात मागे करायचा. देवाने सांगितलं, अरे सुदामा आण, का जे असेल ते मला दे. त्यावेळेस सुदामदेवांचे पोहे भगवंतांनी मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी आपल्याजवळ घेतले आणि सुदामाच्या डोळ्यातून आनंद अश्रू त्या ठिकाणी वाहू लागले. अतिशय मित्रत्व आणि भगवंताची आणि भक्ताचं त्या ठिकाणी भेट कशी असते, अतिशय सुंदर असं दृश्य त्या ठिकाणी. भगवंताच्या ज्या राण्या होत्या, ज्या काही स्त्रिया त्या ठिकाणी सभेमध्ये सर्वजण होते, ते नगरातले सर्वजण ते दृश्य पाहत आहेत. भगवंतांनी सुदामदेवांना आलिंगन दिलंय आणि एवढं असं कडाक्याची मिठी की भगवंताच्या डोळ्यातून सुदामासाठी अश्रू त्या ठिकाणी गळले. आपण तर भगवंतासाठी रडावं हा फार लांबचा विषय आपल्यासाठी, परंतु देवाने आपल्यासाठी रडावं किती मोठी भक्ती आहे. आपल्या सर्वांसाठी, देवासाठी अगोदर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे, परंतु तो प्रवास अजून फार लांबचा आहे. आपण आपल्या घरातल्या सर्वसाधारण जीवांसाठी रडतो, घेणारे देणारे रिकामच रडतो, परंतु ज्याच्यासाठी रडायचं आहे त्याच्यासाठी एकदाही आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही. आणि असा भक्तवत्सल असलेला हा भगवंत त्या सुदामदेवाला मिठी मारताच बरोबर त्याचं जे सर्व शरीर होतं ते शरीर पुलकित झालं. जी त्याला त्या ठिकाणी शरीर दुर्बल झालेलं होतं, अतिशय सुंदर असं शरीर भगवंताच्या स्पर्शाने बनलं. आणि हे शरीर त्याच्या आतमध्ये झालेले बदल त्याला स्वतःला जाणवू लागले. तोच त्याने सांगितलं, देवा मी तुझी सर्व महती जाणतो रे. भगवंतांनी त्याला काहीच मागितलं नाही, परंतु सुदामदेवाने सांगितलं, म्हणे देवा जसं प्रेम तू माझ्यावर आज दाखवलं आहे हेच प्रेम तुझं स्मरण मला कायम स्वरूपी राहो, याखेरीज मी काहीच मागत नाही. सकुशल विचारलं, काही त्या ठिकाणी चर्चा दोघांची झाली. सुदामदेवाने आपली सर्व परिस्थिती त्या ठिकाणी सांगितल्यानंतर सुदामदेव म्हणतात, देवा पुष्कळ वेळ झालेला आहे, तुला सुद्धा भरपूर कामं आहेत आणि मी निघतो. निघताना आपल्या शरीरात झालेले बदल पाहूनच सुदामदेव अतिशय मग्न अवस्थेमध्ये भगवंताच्या पुन्हा चिंतनामध्ये निघाले. घरी गेल्यानंतर पाहिलं की स्वतःचं घर ओळखू येत, ऐश्वर्य दिलं, धन दिलं, संपन्न दिलं. जी झोपडी होती ती झोपडी नाही, महाल बनवला अतिशय सुंदर. म्हणून देवाला काही नको, फक्त त्याचं स्मरण जरी तुम्ही केलं तरी तो आपल्यावर कृपा करतो आणि आपल्याला सर्व काही देऊन टाकतो. न मागता सुदामदेवांना सर्व ऐश्वर्य दिलं. आणि अशा प्रकारे हा भक्तवत्सल भगवंत आपल्या भक्तावर कृपा करतो. आणि हा कथा भाग या ठिकाणी शुकदेवांनी परीक्षिती राजाला सांगितलं. तिला पुढे यदुवंशाला शाप मिळाला हा कथा भाग सांगितला. याच नंतर एकादश स्कंदाच्या शेवटी भगवंतांनी सर्व देवदेवतांना या ठिकाणी जमवून योग्य ते कार्य सांगितलं. आणि भगवंतांनी अर्जुनासकट सर्वांना त्या ठिकाणी बोलवल्यानंतर आकाश मार्गाने भगवंताची स्तुती झाली. आणि भगवंतांनी सर्वांना त्या ठिकाणी आज्ञा मागितली, माझं या ठिकाणी स्वधागमन होण्याची वेळ आलेली आहे. आणि सर्वांच्या भेटीगाठी भगवंतांनी घेतल्यानंतर भगवंत ब्रह्मलोकाला त्या ठिकाणी गेले. आणि सर्वांनी त्या भगवंतांनी आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर एक एक जे भक्त झाले भगवंताच्या काळामध्ये ते भगवंताच्या जवळ येतात. देवा तुम्ही जात आहे, आम्ही इथे राहून काय करू, आम्हाला एकटं सोडून तुम्ही कसं जाणार. प्रत्येकाला सांत्वना भगवंतांनी दिली आणि योग्य ते कार्य त्या ठिकाणी सांगितल्यानंतर भगवंत परमधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर परीक्षिती राजा त्या ठिकाणी जी 7 दिवसांची जी कथा ऐकून त्या ठिकाणी शुकदेव भगवान परीक्षितीला सांगतात, राजा तुला
भगवंताचं चरित्र ऐकल्यानंतर काय तुझ्या मनामध्ये आलं? तुझ्या मनामध्ये आता कुठली काही अभिलाषा, काही इच्छा या ठिकाणी उरलेली? तो परीक्षिती राजा सांगतो, शुकदेवा, माझ्या मनामध्ये कुठलाही संभ्रम, कुठलीही शंका आणि कुठलाही प्रश्न या ठिकाणी राहिलेला नाही. मी आता धन्य झालो. भगवंताची कथा ऐकून माझं जे शरीर आहे ते अतिशय पुलकित आणि मी आता आनंदी आहे की मला या ठिकाणी यावं. आणि तक्षक नावाचा सर्प येतो, मग त्या ठिकाणी परीक्षिती राजाला चावा घेतो. धड 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 असं शरीर जळून खाक होतं आणि परीक्षितीला भगवंताच्या परमधामाला गती प्राप्त होते. या ठिकाणी परीक्षिती निघून गेल्यानंतर भगवंताच्या विभिन्न पुराणांची आणि श्लोकांची त्या ठिकाणी संख्या सांगितल्यानंतर तशाच प्रकारे श्रीमद भागवताच्या ग्रंथाला शुकदेव भगवंतांनी त्या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. 7 दिवस जमेल त्या पद्धतीने आणि माझ्या बुद्धीच्या नुसार मी तुम्हाला ज्या भगवंताच्या परममंगलमय आणि दिव्य अशा लीलांच्या कथा आपण तुम्ही मी मिळून श्रवण केलं. त्या भगवंताचं जमेल त्या पद्धतीने चिंतन केलं. जसा हा भगवंत परम दयालू आहे तसा हा भगवंत तोडक्या मोडक्या पद्धतीने का होईना आपली भक्ती तो ग्रहण करेल आणि आपल्या भक्तावर कृपा करेल. जो काही तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ तुम्ही या ठिकाणी दिला, भगवंत तो वाया जाऊ देणार नाही. आणि गेल्या 7 दिवसापासून ज्या भगवंताची भक्ती आपण करतो आहे त्या भक्तीमध्ये, त्या अखंड ज्ञान यज्ञामध्ये तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवली. नक्कीच हा सत्संग तुमच्या आयुष्यासाठी कुठे आणि कुठे फलद्रूप होईल यात शंका नाही. तेव्हा जी काही चूक झालेली असेल, जे काही अपशब्द बोलून कुणाचं मन दुखलं असेल तर त्या मी माझे परत घेते. सुधारवण्याच्या मी नक्कीच प्रयत्नात असेल. आणि जे काही चांगलं बोलून भगवंताच्या विषयी चिंतन करताना कुणाच्या मनाला अतिशय आनंद पोचला असेल किंवा भगवंताच्या विषयी प्रेम उत्पन्न झाले असेल तर भगवंताने दिलेल्या ज्ञानातून मी तुमच्या पुढे मांडू शकली. असो सर्व झालेली ही कथा आणि भगवंताची ही मंगलमय अशी चर्चा त्याच्याच चरणी त्याच्याच ठिकाणी समर्पण करू आणि या ठिकाणी कथेला पूर्णविराम देऊ. ऐका, 7 दिवसामध्ये या कथा मंडपामध्ये कथा ऐकत असताना तुमच्या मनामध्ये अनेक या ठिकाणी मन आहे माणसाचं. कथा ऐकताना मन कधी भरकटलं असेल, कोणती कथा तुमच्या लक्षात आली नसेल, हीच कथा तुम्हाला पुन्हा ऐकायची असेल तर श्री विठ्ठल कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल, यूट्यूबवर मराठीमध्ये श्री विठ्ठल कीर्तन सोहळा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हीच कथा तुम्हाला पुन्हा ऐकायला केव्हाही मिळेल. प्रत्येकाजवळ सेलफोन आहे आणि प्रत्येकजण त्या यूट्यूबला जाणतं. असा एकही नाही की यूट्यूब ज्याला माहीत. तेव्हा या चॅनलला तुम्ही सर्च करा आणि त्याच्यावर तुम्हाला ही कथा मिळेल. अनेक कीर्तन, अनेक कथा तुम्हाला यातून ऐकायला मिळतील. भगवंताची जी दिव्य कथा आहे ती कथा पटेल तेव्हा तुम्ही ऐकू शकतात. असं हे श्री विठ्ठल कीर्तन सोहळा यांचेही फार फार आभार. कारण बघा, जीव ज्या वेळेस इथे बसतो 3 तास लक्ष न लागल्यामुळे कुठलीही कथा आपल्याकडून सुटून दिंडीचा दिलेला आहे. ठीक 4 वाजता इथून दिंडी सोहळा प्रस्थान होईल. तुमच्याच कॉलनीमध्ये काही ठराविक मंदिरं आणि आपण या मार्गाने दिंडी या ठिकाणी काढणार आहोत. सर्वांनी दिंडीमध्ये आवर्जून सहभाग घ्या. ज्या भगवत भक्तांच्या दारी दिंडी म्हणजे साक्षात भगवंत येतील त्यांनी रांगोळी आणि भगवंतासाठी सुशोभित असं त्या ठिकाणी जागा स्वच्छता करून भगवंत येणार या दृष्टीने जमेल तसं त्या ठिकाणी भगवंताचं स्वागत करा. आणि यानंतर आता आपण भगवंताचं मंगलमय असं नाव आपल्या ओठाने घेऊ, आपल्या मुखाने घेऊ. जो भगवंत आपण फोटोमध्ये मूर्तीमध्ये पाहतो तोच भगवंत तुमच्या सर्वांच्या हृदयात कायम स्वरूपी वास करो
आणि त्या भगवंताचं जसं चरित्र मंगलमय आहे, शुद्ध बुद्ध आहे, जसा पवित्रातला पवित्र भगवंत आहे, तसं तुमचंही जीवन मंगलमय, निरोगी, आरोग्यमय आणि मंगलमय हो हीच सदिच्छा करते आणि या ठिकाणी कथेला विश्राम देते. श्रीकृष्ण गोविंद हरे. आवाज वाढवा. गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ